पेपरफुटी प्रकरणी जलद गती कोर्टामध्ये सुनावणी घेतली जाणार आहे। तरुणांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या सोडणार नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलेलं आहे। युवकाच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले जाणार असं देखील नरेंद्र मोदी यांनी म्हटलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे ट्विट केलेलं आहे। सोशल मीडियावरून ही प्रतिक्रिया दिलेली आहे। तरुणांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यास सोडणार नाही असा इशाराही त्यांनी दिलाय। पाहूयात पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये काय म्हटलेलं आहे। देशातील तरुणांचं कल्याण आणि त्यांचं भविष्य हे आमचं सर्वोच्च प्राधान्य आहे। सर्व पेपरफुटी प्रकरणांच्या सुनावणीला गती देण्यासाठी जलद गती न्यायालय ही स्थापन केली जातील, जेणेकरून गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा होईल। आवश्यक कारवाई सुनिश्चित करण्यासाठी संबंधित विभागांना सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत। विद्यार्थ्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी सरकारकडून घेण्यात येत असलेल्या निर्णयांच्या मालिकेतील हे एक महत्त्वाचं पाऊल आहे। जो कोणी तरुणांच्या भविष्याशी खेळेल त्याला सोडलं जाणार नाही असं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनासंदर्भात नीट पेपरफुटी संदर्भात सगळ्या विषयांवर हे भाष्य केलेलं आहे। पेपरफुटी प्रकरणी जलद गती कोर्टामध्ये सुनावणी घेतली जाईल आणि तरुणांच्या भवितव्याशी जो खेळ करेल त्याला सोडणार नाही असा इशारा देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला आहे। युवकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देणारं हे सरकार आहे असं देखील त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। जंतर मंतरवर नीट पेपरफुटी प्रकरणात आंदोलन केले जाते। अनेक विद्यार्थी अनेक युवक हे एकत्र आलेले आहेत आणि या संदर्भामध्ये बोलणार आहोत। सचिन सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले। सचिनजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ट्विट केलेलं आहे आणि यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की तरुणांच्या खरं तर जे काही युवक आहेत त्यांच्या भवितव्याला आम्ही अधिक प्राधान्य देतोय, सर्वोच्च प्राधान्य देणारं हे सरकार आहे। आज गेल्या 26 दिवसांपासून उपोषण सुरू आहे आणि आज पंतप्रधान मोदींकडनं हे भाष्य करण्यात आलंय। कशा पद्धतीने बघताय? मला असं वाटतं की हे खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर आपली ट्विट केलेलं आहे। देशामधलं वातावरण किती मोठं झालेलं आहे, त्याच्यामुळे तो दबाव आल्यामुळे एक ट्विट तरी मिळालं अशी परिस्थिती आहे। परंतु प्रश्न हा आहे की खऱ्या अर्थानं जर हे ट्विट करायचं असतं तर त्यातनं नरेंद्र मोदीजींनी देशाची आणि विद्यार्थ्यांची माफी मागितली पाहिजे होती की ज्या पद्धतीनं त्यांनी या देशाच्या भविष्याला अशा अत्याचार त्यांच्या पोलिसांनी केले त्याच्याबद्दल माफी मागितली पाहिजे होती आणि धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा जाहीर केला पाहिजे होता। परंतु ते त्यांनी काही केलेलं नाही। ज्या पद्धतीनं अत्याचार मुलांवर झाले त्यांच्यावरती कारवाई काही केली गेलेली नाही। त्यांच्यावरती ह्या मुलांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत ते मागे घेतले गेलेले नाहीत। त्यामुळे हे बून से गई व हौद से नहीं आती, नरेंद्र मोदीजींची पद गेलेली आहे। आता लोकांच्या मनातला विश्वास त्यांच्याबद्दलचा नष्ट झालेला आहे आणि आता तो पुन्हा येणं शक्य नाही। सचिनजी, पंतप्रधानांनी ट्विट तर केलेलं आहेच की आपण सर्वोच्च प्राधान्य देतो असं ते म्हणतायत। काय वाटतं येणाऱ्या काळामध्ये आंदोलकांसोबत काही सकारात्मक चर्चा होऊ शकते का आणि तो तोडगा काढण्यासाठी काय प्रयत्न सरकार करेल का? आता काय झालेलं आहे की त्यांचा प्रवास जो 12 वर्षामध्ये झाला तो प्रधान सेवकापासून ते नॉन बायोलॉजिकल असल्याचा झालेला आहे। त्यांना साक्षात्कार झाला, ते देवत्व प्राप्त झाले असं त्यांचा समज आहे। त्यामुळे त्यांच्या चुका होऊ शकतात हे त्यांना मान्य नाही आणि कोणी त्यांना विचारू शकत नाही। त्यामुळे अशा पद्धतीचं त्यांचं जे वर्तन आहे त्यातनं हे दिसतंय। आज 26 दिवस झाले त्या सोनम वांगचुक जी उपोषणाला बसले होते, पंतप्रधान जवळ आहेत तिथनं जंतर मंतरवरना। मला आठवून करून द्यायचे भारताच्या जनतेला की सोनम वांगचुक यांचे वडील होते सोनम वांगयांग, ते 1984 साली अशाच पद्धतीनं उपोषणाला बसले होते लडाखच्या लोकांना शेड्यूल ट्राईबचा दर्जा देण्यासाठी। त्यावेळेला इंदिरा गांधीजी पंतप्रधान होत्या, त्या दिल्लीवरनं लेहला गेल्या आणि त्यांनी तिकडनं उपोषण त्यांचं सोडवलं होतं। परंतु यांनी जे आंदोलन करतात ते अँटी नॅशनल म्हणवलं जातात, ते आतंकवादी म्हणवलं जात आहेत, हे भयानक आहे। त्यामुळे आता किती जरी नरेंद्र मोदीजींनी प्रयत्न केले तरी ते या देशामध्ये त्यांच्याबद्दलचा विश्वास आता संपलेला आहे। नक्कीच धन्यवाद सचिनजी तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी।